थर्ड फ्लोअर आले, इथे ऑपरेशन होणार आहे आतमध्ये. प्लास्टिक एक्सरा काढून आलोय बघा, एक्सरा कसा काढलाय. आणि आता तर काय विचारते तू, धागा कुठे आहे? अरे आणि हा मी बोली ब्लेड आहे, तो बोलतो निडल आहे. मग तो काय विचारला? निडल म्हणजे काय? तो बोलतो सुई. हे 3 बॉटल्स काढल्या त्याने, वरतून 1 बॉटल कुठे आहे? ऑपरेशनचं सामान. बिल चेक करतेस? फीड बीड बघतो काय काय मागवतात. काय स्ट्रगल चाललंय? हे बघ, गळ्यातलं काढलं, गळा खाली आहे, अंगठ्या सुद्धा काढल्या, कानातले. तिचा एक्सरे आलाय माझा. आणि हे लोक बघा. नमस्कार महाराष्ट्र, मी आपल्या लाडकी आरती, आपल्या व्हिडी फुडी चॅनल मध्ये हार्दिक स्वागत. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की मी चालले आज हॉस्पिटलला. तुम्हाला माहिती आहे माझं हाताचं ऑपरेशन झालंय. ब्लॉग पाहिलाच असेल तुम्ही. तर ब्लॉग याच्यासाठी काढते की 6 महिन्यानंतर ऑपरेशन होतं. ते लवकर घेतलं डॉक्टरांनी. त्यांनी 4 महिन्यातच डेट दिली मला. आज ऑपरेशन होतं माझं, पण कॅन्सर झाला. डॉक्टरांची तब्येत खराब झालेली म्हणून. तर मग आज बोलवलं मला, मंडे, आज 17 तारीख, आज बोलवलं त्यांनी. आणि रॉडचा किस्सा असा झालाय की जी रॉड टाकलेली इथून ते इथपर्यंत, ती अशी पूर्ण फिरून अशी आली आहे. तर डॉक्टरांनी त्याच्यामुळे डेट लवकर दिली मला. आणि काहीच नाही माहिती कशामुळे झालंय. डॉक्टरांनी मला विचारलं की तू वजन वगैरे उचललेलं का, पण असा काहीच प्रकार झाला नाही. की मी घरात कामच करत नव्हती, तर वजन उचलायचं लांबच राहिलं, कारण की सगळे घरातले मिळूनच काम करत होते. आणि आता ती रॉडचा पूर्ण सेक्शनच असा पूर्ण इथून असा फिरून गेलाय. तर आता ह्याची मी सोनोग्राफी, त्यांनी अल्ट्रा सोनोग्राफी काढली, एक्सरे काढले, 3 एक्सरे काढले, त्याच्यात पण ती रॉड अशीच दिसते. म्हणून त्या डॉक्टरांनी त्यांचा निर्णय घेतला की आपण ऑपरेशन करून, जी आता नेक्स्ट प्रोसिजर होती नस टाकायची, ते बोलले मला या कुठच्याही पोटाची नस टाकणार. आता माहित नाही कुठच्या पोटाची नस टाकणार आहे. ते बघा इथे एक टाक्यांचा हे आहे, पण आता माहित नाही असे काढणार कुठून, मला काहीच कळत नाही. फर्स्ट ऑपरेशन झालं तेव्हा पण मला लय भीती वाटलेली, कारण की त्यांनी प्लास्टर एवढा लावलेला आणि ऑपरेशन इथून ते इथपर्यंत होतं. पण मी घाबरलेली की एवढा मोठा प्लास्टर मला का लावलाय. त्यानंतर कळलं. तर आता हे सेकंड प्रोसिजरचं काहीच नाही माहिती की काय करणार आहे. तर आज डॉक्टरकडे जाऊ आपण आणि सर्व डिटेल्स विचारू की कशा प्रकारे आपल्या हाताचं ऑपरेशन होणार आहे. तर चला भेटूया. हा कुठं? हॉस्पिटल. पाय इथले. चाल, बाय पप्पा. तर काय आता आम्ही निघालो हॉस्पिटलसाठी गाडीवरून. हा आपला रस्ता आहे ना हॉस्पिटलला. एका फाईल मध्ये लाईनीत उभा मी, आणि गर्दी बघा. कसं वाटतंय? एकदम भारी. आता एक्सरे काढायला चाललोय. पण आलोय एक्सरेचे पैसे भरायला. लाईन कमी आहे आणि आपली फाईल. एक्सरे काढायला पावती बघा, त्या साईडला उभा आहे. एक्सरा काढून आलोय बघा, एक्सरा कसा काढलाय. आणि आता ऍडमिशन साठी चाललोय आतमध्ये. सर्व प्रोसिजर झाली, आता ऍडमिशनचं चाललंय. ऍडमिट करायचं आहे आणि फाईल माझी, आणि इथे ऍडमिशन होणार आहे 2 नंबर गेटला. नोंदणी कक्ष, गर्दी बघा. आणि त्या साईडला इमर्जन्सी वॉर्ड आहे. हा फोनवर बोलतोय. चला ऍडमिशन करून घेऊया. तर गाईज मी ऍडमिशन करायच्या आधी चालली आता घरी. सामान वगैरे घेते, पॅक करते आणि येते हा पुढे गाडी घ्यायला, कारण की ब्रश वगैरे सर्व गोष्टी घ्यायला लागतील. वापस त्यासाठी मला घडी उतरावं लागेल खाली. आणि ब्लड टेस्ट वगैरे भरपूर गोष्टी आहेत. सगळं घेऊया मग येऊया. चला घरी भेटूया. सो हे गाईज, मम्मी आली आहे घरी कपडे घ्यायला आली आहे.
कारण की आता ऑपरेशन ऍडमिट करणार आहेत आता. तर मी सर्व भरलंय. ते बघा सगळं रेडी केलंय. उशी घेतली, गोधडी घेतले, चहा पिते आणि खलटी मारते आणि सगळं काढायचं. आता तिथे जाऊन काढते. चला कुठे चला? हॉस्पिटलला चला. ए मम्मी चलो चलो. काय माहिती. वेअर इज माय फादर? अरे टीव्ही घेऊन जायची ती फायदा असतो बोलून मागच्या टायमाला. कुठे आहेस तू? हा बाईंग बिंग चंद्रकांत बाईंग. तर काही घरी गेलेलो तर डॉक्टर ओरडले आता आम्हाला. काय बोलली? वैतागून बोलली घर नाही जाना आहे, घर नाही जाना. किती वेळा बोलली? ह्याच्यामुळे झालं सगळं. हा मला घरी सोडला नाही, गेला कामावर आणि बोलला 1 तासात येतो. आणि आला किती वाजता? 7 वाजता. साठी लाईन बघा, गर्दी आहे. आम्ही मगाशी असंच गेलो, ह्याच्यामुळे झालंय सगळं लेट. डॉक्टरने 7 वाजता बोलली होती, 7:30 वाजता यायला. ती 7:30च्या आधी घेऊन आली. बिना रजिस्ट्रेशन करता. आणि ब्लड टेस्ट पण राहिलेत ते माहितीये. हे बघा पोटला आमचा. जा घरी जा. असंच रिटर्न ती पहिलाच बोलली. आता लाईन लावली आम्ही रजिस्ट्रेशन साठी. आणि ही आमची फाईल. कार्ड दिलाय. कॅमेऱ्याच्या पाठी तो येणार आहे. हा रोज येणार मी इकडे. आता बघा खाली. ठीक आहे, रोज येणार मी इकडे. हा अच्छा. प्लास्टिक ओटीच्या बाहेर इथे ऑपरेशन थिएटर आहे. उद्या ऑपरेशन होईल इथे. आणि आता डॉक्टरांनी बोलवलंय मला. काय बोलली? ओटीकडे दे. मग आलं बोल. बोललो ना आता येते ना डॉक्टर. आता आलं बोल. नाही आगाव आहे हा. थांबलो आता आम्ही. बघा ब्लड काढलं इकडून. आणि दाखव रक्त दाखव. हे बघा किती बाटला रक्त काढलं. ब्लड टेस्ट लिहून दिलं. आता चाललं तिथेच आम्ही. 3rd फ्लोअर आणि इथे ऑपरेशन होणार आहे आतमध्ये. प्लास्टिक ओटी. हे 3 बॉटल्स काढल्यात आणि वरतून 1 बॉटल कुठे आहे आणि लपून ठेवले. आणि ब्लड बघा केवढा काढलाय त्यात जास्त काढलाय सगळं. एक्स्ट्रा काढून ठेवलंय. हे बघा पूर्ण बॉटल भरून रक्त काढलं त्याच्यात. बापरे. तूच पी. एवढे टेस्ट करायचे. एक्सरे पण सांगितलंय. सगळं आणायचं आता बाहेरून. काय त्या लाईनीत थांबलाय. आणि लाईन बघा केवढी आहे. बापरे. आले एक्सरेचे पैसे भरायला 26 नंबरला. झाली आहे. खाऊ घेऊन आले माझ्यासाठी. चला आले का? ए कशाला आले? नाचायला? तिचा एक्सरे आलाय माझा. आणि हे लोक बघा भांडणं चालले. ए डब्याला काय आणलंय का? ते तूच का? मी नाही खाणार. मेरे को क्या खाना है? काय खायला आली सांग. मटन मागतात. मटन. ऑपरेशनच्या आधी मटन खाणार. लास्ट टाइम काय खाल्लेलं? तंदुरी. डॉक्टर काय बोलले तुला? डॉक्टर काय बोलले? अरे डॉक्टर मला बोलले तेरे को बोला इधर बैठने के लिए, तू घर पे काय बोलली. मी घरी गेलेली सामान घ्यायला. मला बोलते वापस जाना नाही, घर पे जाना नाही. वॉर्निंग किती वेळा बोलली? 3-4 वेळा बोलली. सगळी पब्लिक बघून तुझ्या डोक्यात बसायला बोलली ती. घर पे जाना नाही अशी बोलते. ती साऊथ इंडियन आहे ना, तर वेगळंच वाटत होतं काहीतरी बोलत होती. आता डॉक्टरला बोलले हातपाय करतात. बटाट खाऊन येते. रिपोर्ट राहिले, सगळं राहिलं. मी एक्सरे काढला आणि घरी गलटी मारली. व्हेरी गुड. ती बोलते गेल्या टायमाला पण तू असंच केलेलं. गेल्या टायमाला पण मला आता वॉर्निंग दिलेली. काय दिलेली तर बोलली 7 वाजता याला फोन केला नाही. हा होता लालबागला. डॉक्टरला सांगतो वो घर पे. आणि डॉक्टर बोलते 7:30 वाजता राहायला ऑपरेशनच कॅन्सल. अपॉइंटमेंट कॅन्सल.
7:30च्या आधी पोहोचले. 6:15 पोहोचलो पण हॉस्पिटल. व्हेरी गुड. ऑपरेशन कधी मग उद्या? लागली ती. उद्या किती ऑपरेशन आहे तुझं? तिसरं दुसरं ऑपरेशन आहे आणि नंबर तुझं तिसरा आहे. असं नंबर तिसरा आहे. किती वाजते? माहित नाही. 7-8 तासाचं ऑपरेशन आहे त्याच्यात. सकाळी 5 वाजता उठायचं आहे ना. आंघोळ करायला मस्त जेव झोपून जा. कसले झोप येते. ब्लड टेस्टचे रिपोर्ट आणायचे. बघूया आता किती वाजता. बोलले 12 वाजता रिटर्न आहे रिपोर्ट घेऊन. लास्ट टाइम तू भाऊजीला बोललेली ना मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येईपर्यंत काय खायचं प्यायचं नाही. जाऊ दे आता. यावेळेस काय राहिला? No. भाऊजीने ऐकलेलं पण तुझं. विचारा. खाऊन घेऊया. त्याच्याबरोबर कोणी पण नव्हतं खाल्लं. सगळे उपाशीच. नाही आम्ही खाल्लेलं चहा आणि चहा पिऊन निघालो ना आम्ही. फक्त चहा पिलेलं ना, काय खाल्लं नव्हतं. काही नव्हता. बघा माझी फॅमिली किती इमानदार आहे. काळजी घेते. भाऊजी विचारतात तंदुरी बस होईल का. मस्त बेस्ट असा दिलाय. मस्त त्याबरोबर सलाड आहे. मायो मागवलाय. बरे अरे खा रे. 2 दिन कुछ खाएगी नाही रे. खा रे. तुझ्याकडे पार्टनर आहे खायला. नको मला एकटीला खायला. हा मी बरोबर खायच्या वेळेस आली. समज तू आलीस दा खायच्या वेळेवर आली. खायच्या वेळेचा प्रश्न नाही. मी विचार केला तू ना आलीस तरी मटन बिर्याणी खाणार पाहिजे. प्रश्न पडलेला जरा. हो गेल्या वेळेस दोघं वाटलेलं होतं ना. ये खाऊ ये. चला. मम्मीचा फोन आलाय आणि मटण थाळी खातीये. जेवायला आले बाहेर. क्या खा रही? मटन वेज. कौन सी बिरयानी है? पनीर. वेज वाले अंकल बघ ना. खावा. या जेवायला या. ऑपरेशनचं सामान बिल चेक करतेस. फीड बीड बघते काय मागवतात. व्हेरी गुड. हा ब्लेड आहे. खच. ब्लेड आहे. मग काय काय नीड सुई आहे. सुई आहे. कुठे घालायचं. काय पण बोलती. हा टाके मारायची सुई आहे. मारायची असते ना ती सुई आहे. तेच बोललो निडल. तर काय विचारते तू. धागा कुठे आहे? अरे आणि मी बोलली ब्लेड आहे. तो बोलतो निडल आहे. मग तो काय विचारला. निडल म्हणजे काय. तो बोलतो सुई म्हणजे धागा कुठे आहे. धागा कुठे बोलले भाऊजी. मोचीकडे मागवलाय. आता मोची ना तो घेऊन. काय स्ट्रगल चाललंय. हे बघ गळ्यातलं काढलं. गळा खाली आहे. अंगठ्या सुद्धा काढल्या. कानातले नका सकाळी ओरडत. जोडव्या काढायच्यात. जोडव्या पण काढ. आणि ते काळा दोरा काय माहिती आता ते पण काढायला. काढून टाक. उगाच कसं कापू. भाऊजीला सांग काही विचारायला. फाईल कसे झोपलेत सगळे. पूर्वशी झोपणार आहे. हे भगवान हॉस्पिटलचे 3. नाही रे बाबा अशी पण मला झोप नाही लागत. काढली. चलो आईस्क्रीम खायला जाऊया आता खाली. चल. डॉक्टरचा शेवटी फोन आला ना परत जेवताना. आज काय खरं नाही. आज माझा वैताग नाही. उद्या मला मारला गेलो ना तुम्ही. इंजेक्शन मारल्यावरती बोलणार आहे परत तुला डॉक्टर जेवताना. फोन आला की आत्ताच्या आत्ता ये. ऍडमिशन करायचं होतं इथे वॉर्ड मध्ये. ऍडमिशनच नव्हतं केलं. ब्लड टेस्टचे रिपोर्ट घेऊन सगळीकडे फिरले. एक्सरे वगैरे काढला. आणि ऍडमिशन कोण करणार कारण की 12च्या नंतर डॉक्टर चेंज होतात. त्यामुळे ते राहिलं आणि ऍडमिशन दिलं मला दुपारपासून आणि केलं 11 वाजता. महान आहेस तू. महान. येस. तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. हा कर. खरंच कारण की मोठा होईल. आज पुरा दिवस हॉस्पिटलमध्ये माझा कसा गेलाय. वॉर्ड नंबर 23. हा वॉर्ड नंबर आहे. भेटायला येऊ शकता. उद्या वाट लागणार आहे माझी. कारण की ना मला ते गेल्या वेळेचं ते इंजेक्शनचं पेन मला आठवतंय. ब्लॉग काय होईल ते माहित नाही. तर चला हा ब्लॉग इथे सेंड करूया. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय. बाय.